येवला मुक्तीभूमीवरील सुरक्षा रक्षकाचा वाद चिघळत चालला असून येथे नेमलेल्या अनुसूचित जमातीतील सुरक्षा रक्षकानं बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलंय। अनुसूचित जातीतील अधिकारी व कर्मचारी यांना राष्ट्रवादीचे पदाधिकारी आम्हाला अमानुष पद्धतीनं त्रास दिल्यानं यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा, आम्हाला मुक्तीभूमीवरून चुकीच्या पद्धतीनं राजकीय दबाव आणून सेवेतून अनधिकृत पद्धतीने कार्यमुक्त केल्यानं तात्काळ सेवेत पुन्हा रुजू करावे, शारीरिक व मानसिक त्रास दिल्यानं अनुसूचित जातीतील माझी पत्नी पल्लवी पगारे यांचा गर्भपात झाल्यानं या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून महिला आयोगाकडे तक्रार नोंदवून घ्यावी अशा विविध मागण्याकरता येवल्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सुरक्षा रक्षकांना धरणे आंदोलन सुरू केलं आहे। मी आज इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर बेमुदत धरण्याला बसलो आहे। मी गेल्या 9 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे कार्यरत आहे। माझ्यावर कुठल्याही प्रकारची तक्रार नव्हती, पण तिथे अनुसूचित जाती जमातीच्या जागेवर इतर प्रवर्गातला सुरक्षा रक्षक नेमला गेला। त्या सुरक्षा रक्षक हटवण्याकरिता एक सामाजिक कार्यकर्त्यांनी महेंद्र पगार यांनी उपोषण केले। त्याचा राग मनात धरून दीपक लोणारी राष्ट्रवादी शहराध्यक्ष व बाळासाहेब लोखंडे यांनी सूडबुद्ध पद्धतीने माझ्यावर पत्रव्यवहार करून माझ्यावर कारवाई केली। त्यानुसार यांच्यावर जे आम्हाला जो मनस्ताप झाला याबद्दल यांच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मी मागणी करतो।